प्राध्यापक मधु दंडवते यांच्या या 101व्या जयंती उत्सवानिमित्त सहसंपादक देवेंद्र मोरेंसह शिवसत्ता टाइम्स नवी मुंबईच्या सर्व परिवारातर्फे त्यांच्या पुण्यस्मृतीस श्रद्धापूर्वक आदरांजली वाहून कोटी कोटी प्रणाम। सावंतवाडी येथील प्राध्यापक मधु दंडवते यांच्या 101व्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्थानिकांची हृदयस्थ उपस्थिती। यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रमुख सल्लागार जगदीश मांजरेकर, अभिमन्यू लोंढे, नंदू तारी, पुंडलिक दळवी, सुभाष शिरसाट, संघटनेचे सचिव मिहिर मटकर, संपर्क प्रमुख भूषण बांदिवडेकर, सुधीर राऊळ, साहिल नाईक, विहंग गोटस्कर, मेहुल रेड्डी, सागर तळवडेकर, रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी व प्रवासी यांची उपस्थिती। कोकणात रेल्वे आणण्यासाठी मधु दंडवते यांनी दिलेले योगदान कदापि विसरता येणार नाही, इतकेच मोलाचे आहे। केवळ त्यांच्यामुळेच हे अशक्य काम पूर्णत्वास गेले। त्यांच्या या बहुमोल कार्याचा यथोचित गौरव व्हावा यासाठी सावंतवाडी टर्मिनल्सला प्राध्यापक मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे, यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आपली ही मागणी सतत लावून धरली आहे। याशिवाय सावंतवाडी टर्मिनसचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, या स्थानकात महत्त्वाच्या गाड्यांचे नियमित थांबे देण्यात यावे आणि इतर अनेक मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी संघटनेने येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी रेल रोको आंदोलनाचा संकल्प केलाय। या आंदोलनात स्थानिक कोकणवासियांनी व प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।